अशा रीतीने आज हे सुरक्षित स्मारक रमाईंच्या नावाने हे झालेलं आहे की जे आता भंडारे साहेबांनी सांगितलं की इथे कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करता येईल. निश्चितपणे ह्या जागेवरती अशा प्रकारचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे असं मी समजतो. महानगरपालिकेने जे आत्ताचं बजेट झालं त्या बजेटमध्ये 2.5 कोटी रुपये आज सुरक्षित ठेवलेले आहे. या 2.5 कोटी बजेटमध्ये इथे मोठा डोम येईल समोरच्या बाजूला. 2.5 कोटीमध्ये रमाईंची मोठी मूर्ती लावावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. एक गार्डन चांगल्यापैकी इथे व्हावं आजूबाजूच्या बाजूने की जेणेकरून सौंदर्य होईल. काही बसण्यासाठी ठिकाण ठेवावं इथे. 2.5 कोटी रुपये पास झालेले आहेत. आर्किटेक्ट देखील अपॉइंट केलेले आहेत. बीएमसीनेच केलेले आहेत. त्यांनी याचा आराखडा मला दाखवला आणि मी देखील त्याला ओके म्हटलेलं आहे. काही सूचना मी केल्या आणि त्या सूचनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये इथे चांगल्यापैकी रमाईंचं स्मारक होईल. कारण अनेक स्मारक अनेक ठिकाणी रमाईंची राज्यामधून झालेली आहेत. महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामधल्या राज्यामधून झालेली आहेत. म्हणून मला आठवतो मी एकदा इथे आलो होतो. माझ्याबरोबर ते उत्तर भारतातले काही 2 IAS अधिकारी होते. भंते सुमेतरत्न जे भारतीय बौद्ध महासभेचे आहेत, व्हॉट्सअपवरती नेहमी असतात, उत्तर भारतातले आहेत. आणि 4-5 लोक होते आणि छोटासा एक कार्यक्रम इथे झाला. बोले भीमराव जी, आज तक रमाईं के बारे में हम लोग काफी बात करते रहे उत्तर प्रदेश में. अनेक गाणी उत्तर भारतामध्ये हिंदीमध्ये रमाईंवरती आहे, पण प्रत्यक्ष रमाईंचं स्मारक आम्ही बघतोय. हम लोग जो भूमि देख रहे रमाईं की, जहां दफन भूमि रमाईं की हो गया था, वो भूमि देखते हम प्रमाण करते हैं, उनको नतमस्तक होते हैं. जीवन का अंतिम ये हमारा लक्ष्य था, वो हम लोग ने आज साथ किया भाई. आज तक चैत्य भूमि में आते थे लेकिन आज तक इधर नहीं आए.